नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ की समस्याएं जल्द सुलझाओ, नहीं तो नगर पालिका पर निकलेगा मोर्चा। शिवसेना का अल्टीमेटम। अंबरनाथ शहर में बढ़ती समस्याओं को लेकर शिवसेना ने नगर पालिका को सख्त चेतावनी दी है। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर ने स्पष्ट शब्दों में कहा है कि यदि 15 दिनों के भीतर शहर की मूलभूत समस्याएं हल नहीं की गई तो अंबरनाथ नगर परिषद पर ऐसा मोर्चा निकलेगा जैसा महाराष्ट्र में पहले कभी नहीं देखा गया हो। इसी संबंध में शिवसेना के शिष्टमंडल ने आज नगर परिषद के मुख्याधिकारी और अन्य अधिकारियों के साथ बैठक कर प्रशासन को जमकर फटकार लगाई। शहर में हजारों करोड़ की विकास योजनाएं शुरू है, लेकिन नागरिक अभी भी फवारणी की अनियमितता, शौचालयों की गंदगी, ड्रेनेज की समस्या, सीसीटीवी के लिए किए गए गड्ढों की मरम्मत, शहर की सफाई व्यवस्था, अतिक्रमण और स्मशान भूमि की दयनीय हालत जैसी बुनियादी समस्याओं से परेशान हैं। इन मुद्दों को लेकर अरविंद वालेकर ने अधिकारियों को जवाबदेह ठहराया और 3 वर्षों में 10 लाख रुपए से कम के कितने कार्य हुए इसकी सूची भी मांगी। उन्होंने सवाल उठाया कि ऐसे लोगों को नगर पालिका में प्रवेश कैसे मिलता है जो टॉयलेट केक और कुंभकर्ण की तस्वीरें देकर प्रशासन का मजाक उड़ाते हैं। उन्होंने आरोप लगाया कि अधिकारियों को परेशान करने वालों को कुछ फाइलें देकर चुप करा दिया जाता है, जिससे अधिकारियों का ध्यान वार्ड के कामों से हट गया है। अरविंद वालेकर ने 2 टूक कहा कि अगर समस्याओं का समाधान 15 दिन के भीतर नहीं किया गया तो शिवसेना नगर परिषद पर बड़ा मोर्चा निकालेगी। इस बैठक में मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड़, उप मुख्याधिकारी उमेश राउत समेत सभी विभाग प्रमुख और शिवसेना के वरिष्ठ पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। असं असताना स्वतः शिंदे साहेब आणि खासदार साहेब या शहरामध्ये जेवढे मोठे प्रोजेक्ट आहेत, शिवमंदिर पासून तर अगदी कल्याण बदलापूर रोड पर्यंत सगळी कामं त्यांनी मोठमोठी कामं हजारो कोटी रुपये त्या अंबरनाथ शहरामध्ये दिले। त्या पद्धतीने अंबरनाथ शहराचा कायापालट झाला। परंतु ज्या गल्लीबोळातली कामं आहेत, जे गोरगरिबांना लागणारी मदत आहे, जे तुटी कामं केली पाहिजेत, त्या कामाकडे कदाचित प्रशासनाचं दुर्लक्ष होते की काय। आणि अनेक तक्रारी त्या निमित्ताने नागरिकांच्या आम्हाला आल्या आणि मग ते रस्ते, गल्लीमधल्या पायवाटा असतील, गटारी तुटलेल्या असतील, शौचालयांची अगदी बिकट दुरावस्था आहे आणि त्याचबरोबर ड्रेनेज लाईन असेल। अंबरनाथ शहरातल्या लाईट जवळजवळ 70-80% रोड लाईट अंबरनाथ शहरातल्या बंद आहेत। या अनेक गोष्टी नगरपालिकेकडनं, या प्रशासनाकडनं होत नसल्यामुळे त्यांना जाब विचारण्याकरता आणि त्यांना त्यांच्या सर्व अधिकारी त्यांच्या टीम बरोबर चर्चा करून आमच्या शिवसेना शहर शाखेतले जे पदाधिकारी आहेत, काही नगरसेवक आहेत, काही पदाधिकारी आहेत, या सगळ्यांच्या सोबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना साधारण 15 दिवसाची वेळ दिली की अंबरनाथ शहरामधले रस्ते खोदले गेलेले ते ताबडतोब गणपतीच्या आधी बनवावेत। नगरपालिकेच्या माध्यमातून गणपती विसर्जनाच्या आधी सगळी डागडुजी व्यवस्थित व्हावी, लाईट लागाव्यात, गल्लीबोळामधल्या नागरिकांचे ड्रेनेजचे, गटारीचे जे अडचणी दूर व्हाव्यात। आणि ते जर झालं नाही तर 15 दिवसानंतर नगरपालिकेला त्यांचे जे अधिकारी आता नवीन आलेले आहेत, काही केडर मध्ये आलेले आहेत, त्यांना अजून त्यांनी शहर सुद्धा पाहिलेलं नाही, त्यांना सगळ्यांना एक सांगितलेलं आहे आमच्या भाषेमध्ये, शिवसैनिकांच्या भाषेत, की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या कामाकडे लक्ष द्या, अन्यथा नगरपालिकेवर सुद्धा मोर्चा आणायला आम्ही कमी करणार नाही।
आणि मग तो मोर्चा तुम्हाला एवढा भारी पडेल की तुम्हाला इथे काम करणं सुद्धा अवघड होईल. अशा पद्धतीमध्ये आम्ही सर्वजणांनी सगळ्या कामाची माहिती मुख्याधिकाऱ्यांना दिली आणि मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला तितकंच चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलंय की होय, ही शहराची हिताची कामं आहेत, नागरिकांची कामं आहेत आणि ती आम्ही लवकरात लवकर करू. याकरता मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदतीचे सांगितलेलं. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.